नमस्कार, कुक विथ अश्विनी कुडीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज जो आपण नाश्ता बनवतोय तो आठवडाभर खाल्ला जाणार आहे आणि प्रवासातही तुम्ही नेऊ शकता। एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे। त्याकरिता रेसिपी कुठे न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी तेलमध्ये जिरे आणि थोडे ओवाचा वापर केला आहे। हवं तर तुम्ही ओवा स्किप करू शकता। आता आपण जी फोडणी दिली ती मस्त असं तडतडल्यानंतर 1 कप भरून आपण पाणी घातलंय। पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे आता आपण मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर भरपूर अशी चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची। कोथिंबीर ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही स्किपही करू शकता, पण आपण जो नाश्ता बनवतोय त्याच्यामध्ये कोथिंबीर एकदम छान अशी वाटते। बघू शकता आपल्या पाणीला मस्त अशी उकळ आली आहे। चम्मचच्या मदतीने मी थोडं मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर ज्या कपने आपण पाणी मोजून टाकलं होतं त्याच कपने आपण भरून 1 कप तांदळाचे पीठ घेणार आहोत। हो मंडळी, तांदळाच्या पिठाची ही रेसिपी आहे। याच्या आधीही मी तांदळाच्या पिठाच्या पुऱ्यांची रेसिपी अपलोड केली होती, त्याला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं, त्यासाठी तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करते। आणि बघू शकता मस्त आपलं तांदळाचे पीठ टाकून आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर थोडं आपण याला आता झाकून 5-10 मिनिटासाठी वाफ घेऊन घेणार आहोत। लक्षात ठेवा, जेव्हा मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करून दिली आणि 5-10 मिनिटासाठी आता याला वाफवून आपण घेणार आहोत। बघू शकता झाकण मी ठेवलं। झाकण ठेवल्यानंतर आता याला 5-10 मिनिटासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया। 5 मिनिटं झालीत। 5 मिनिटानंतर आपलं पीठही मस्त असं वाफवून रेडी झालंय। आता याला एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून याला गार करून घ्यायचे आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये सांगा। जर थोडी जरी रेसिपी आवडली ना तर रेसिपीला एक लाईक करून व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळी किंवा फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। आणि हो, तुमच्या गावाचे नाव मला नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल आणि कमेंट वाचायलाही मला छान वाटेल। आता चला, सगळं आपलं हे मिक्स करून झालंय, गार होऊन झालंय। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आमच्याकडे ना खूप जास्त असा पाऊस चालू होता, म्हणून लाईट पण थोडी कमी जास्त होत होती, म्हणजे डिम फुल होत होती। असू दे, चला तर मग आता मी उकळलेले 2 बटाटे घेतले। 2 बटाटे मी मस्त असं मॅश करून घेतले होते। मॅश केल्यानंतर आपण जे पिठामध्ये उकळ घेतली होती, उकळ घेतल्यानंतर ते पीठ आता आपण मिक्स करणार आहोत आणि बटाटे पण आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। टाकल्यानंतर आता आपण मस्त असा घट्ट असा गोळा आपण मळून घेणार आहोत। जर तुम्हाला पीठ कमी जास्त करायचे असेल तर कमी जास्तही करू शकता। जर पातळ पीठ झालं ना तर वरून तुम्ही पीठ घालू शकता। बघू शकता आपला गोळा आता मस्त मळून रेडी झाला आहे। भाकरी किंवा चपातीचा आपण जसा गोळा मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे। आता पाटल्याला तेल लावलं, पोळपाटला, आणि तेल लावून आता आपण मस्त अशा खरपूस अशा पुऱ्या ज्या असतात त्या लाटून घेणार आहोत। मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की हे पीठ जेव्हा आपण लाटत असतो किंवा उंडा लाटत असतो तर आजूबाजू तड जातच, म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये पण मी डब्याचा वापर केला होता आणि आता पण मी डब्याचाच वापर करते। डब्याचा वापर केल्यानंतर मस्त अशी छोटीशी अशी आपण आता पुरी लाटून घेणार आहोत। आपली पुरी पण लाटून तयार झाली मंडळी। बघू शकता एकदम छान अशी पुरी आपली लाटून रेडी झाली। आपण मागच्या व्हिडिओमध्ये मसाला पुरी अशी बनवली होती, त्याला तुम्ही खूप सारं भरभरून प्रेम दिलं, तशाच तुम्ही या पुरीला पण प्रेम द्याल, या रेसिपीला। आता आपण दुसरी पुरी ही लाटून घेणार आहोत। दुसरी पुरी लाटत असताना मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगितली आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण पहा। बघू शकता आता आपली ही जी पुरी आहे किंवा हे जे पीठ आहे ते लाटून आता रेडी झालंय। आता आपण त्याच पद्धतीने पुरीच्या आकाराने कट करून घेणार आहोत आणि कधी कधी ना पुरी खाली चिटकते, निघत नाही, म्हणून मी बघू शकता उलटण्याने ही पुरी आता काढून घेणार आहे। या पद्धतीने पण तुम्ही पुरी लाटून काढू शकता, जेणेकरून तुमची पुरी तुटणार नाही किंवा तळ वगैरे असं जाणार नाही। खाली असे भेगा वगैरे पडतात, त्या भेगाही पडणार नाही। बघू शकता मस्त आपली अशी पुरी लाटून रेडी झाली
आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुऱ्या लाटत असताना थोडी जाडच पुरी आपल्याला ठेवायची. आता तेल मस्त असं तापलेलं होतं, तेलामध्ये आता पुरी टाकून घेऊया. आणि हो मंडळी, कधी कधी ना या पुऱ्या फुलत नाही, चिपट्याही राहतात. पण मी ज्या पद्धतीने लाटून पुऱ्या रेडी केल्या होत्या त्या पुऱ्या मस्त अशा टंब अशा फुगलेल्या होत्या. पुऱ्या थोड्या जाडच ठेवा लाटत असताना, जास्त पातळ केल्या तर त्या अशा कडक होतील किंवा फुलणार नाही, अशा टंब अशा फुगणार नाही. आता बघू शकता मस्त आपली पुरी पण अशी टंब फुगलेली आहे. याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आता तयार करून घेणार आहोत तळून. आणि कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या गावाचे नावही मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल. आता आपली मस्त अशी टंब अशी फुगलेली पुरी रेडी झाली. हा जो नाश्ता आहे ना, हा नाश्ता तुम्ही सकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा कुठं प्रवासाला जात असणार ना, तर तेव्हाही तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. अगदी 2 ते 3 दिवस असाच हा नाश्ता राहतो, अजिबात खराब होत नाही. आणि खूप छान, मुलं तर आवडीने खातात हा नाश्ता. मुलांना तर खूप आवडीचा हा नाश्ता आहे. तुम्ही टोमॅटो चटणी किंवा हिरवी चटणी किंवा दह्यासोबतही तुम्ही सर्व करू शकता. अगदी छान आपल्या पुऱ्या तळून रेडी झाल्यात सगळ्या. बघू शकता, काही पुरी मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, काही पुरी फुगत नाही आणि काही पुरी एकदम टंब अशी फुगते. आणि आपल्या मस्त गोल्डन फ्राय केलेल्या पुऱ्या रेडी आहेत. आणि खरंच खूप युनिक रेसिपी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.